म्हणता हात तुमच्या देवापर्यंत पोहोचवली. बुवा तुझी हाक नाही देवापर्यंत पोहोचली ना सगळे मंडळी घरात घालवले. देव म्हणजे कोण समजला? हे रसिक मायबापच आपले देव. त्यांच्यापर्यंतच बुवा तुझी हाक नाही पोहोचली तर काय भजन करून उपयोग राहिले काय बघ कोण दिसत या आपले हयले म्हणून आपले राहिले. आमच्या भजनात कशी मंडळी होती, गर्दी होती. आणि सांगितलं वारकरी ओरिजिनल या पोरांकडे बघा. पबजी घेणारे हे यांना वारकरी क्षेत्रात आणूचा म्हणजे बुवा केवढा काम. पबजी घेणारे सकाळ संध्याकाळ पबजी वारकरी क्षेत्रात आणूचा म्हणजे काय. आता फुल पॅन्ट भरलेले हळूहळू आणि धोत्रावर. काय काळजी करू नको. पण खरोखरच बुवा तुमच्या भजनातला एक तो लहान मुलगा होता, अतिशय खरोखर उत्कृष्ट नाचता. कुठे आहे तो? खरोखरच म्हणजे एवढा त्याचा नाचकाम बुवा खरोखरच अप्रतिम. अगदी धुरळ उडवून टाकला एकट्याने सगळं. तुमच्याकडे काही ठेवला नाही देणार असून दे बुवा. गजरा गाडी सुरुवात करतोय मग बघतोय आता नवनवीन चाली इली होत सगळे भजना. तिची बघूया एक जमता काय चाल. खंडेराया झाली माझी. बघितलास आवाज एवढा आवाज लागलास ना तर वाडगाव पर्यंत पटोवाडीत जाशील समजला. एवढा आवाज चढून वाजवून या पेटीवर नाचला म्हणजे माता समजना भाय नक्की बुवा म्हणजे काय पोटात दुखता की काय होता या समजून हवा ना. एकदा हाकडे वळवा एकदा हाकडे वळवा म्हणायचा काही लोकांनी. तर आधी गजरात बघतोय मग काय आता राहीच्या लोका काय आता बोलायचा आपलं हळूहळू करूया. खंडेराया झाली माझी दैना दैना रे. एवढं जोर लावतो लागता खाडपासना बेंबीच्या देटापासून तर एवढं वर येणार बुवा. खंडेराया झाली माझी दैना दैना रे तुझ्या विना जीव माझा राहिना. खंडेराया झाली माझी दैना दैना रे तुझ्या विना जीव माझा राहिना. दैना रे
त्यापेक्षा जरा नीटपणे लक्ष देवा. आता पुढे इकडे वाणी असतं तर जरा उचलून मागे ये. हा, मंडळीचा तालमेल रायना रायना रे, भजनाला रंग तुझा येईना. बुवा झाली तुझी दैना दैना रे, भजनाला रंग तुझा येईना. मागे बुवा झाली तुझी दैना दैना रे, भजनाला रंग तुझा येईना. बुवा काय
कीर्तन चालत होतो. एक माणूस उठून गेला, दुसरा माणूस उठून गेला, तिसरा माणूस उठून गेला. अशी सगळी माणसं उठून गेली. आता ह्याचे बाहेर काढला सगळ्या ह्यांना, आपल्या भजनात नाही. तशी सगळी माणसं उठून गेली हो. म्हणजे उठून गेली, एक माणूस फक्त शिल्लक राहिलो. शिल्लक राहिलो तो एका जरा बरा वाटला. म्हणा एक तरी माणूस कोणतरी या, माझा कीर्तन ऐकू. म्हणजे कोण म्हणा, पेटे लावून गेलो होतो अगदी. एक तरी माझा माणूस हा शिल्लक. त्याचा काय सांगताय हो बाबा, तू तरी बोल. तर सगळी लोक तरी गेली, तू तरी माझा कीर्तन ऐकतं. अर्धा झाला, आता पुढचा सांगतं. तो माणूस एका काय सांगता म्हणता, तुमचा कीर्तन ऐकतो नाही थांबलंय म्हणता. माझी म्हणता घोडी तुमच्या पायाखाली ना, ती कधी घेता ती बघतोय मी घरात जातं. हा? अशी एकटी परिस्थिती. भजनाची कास बुवा आता तुझे धर, भजनाची कास बुवा आता तुझे धर. भजनाची कास बुवा आता तुझे धर, भजनाची कास बुवा आता तुझे धर. नामदेव विठ्ठलाचे जीवनाधार, नामदेव विठ्ठलाचे जीवनाधार. 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 सागरवंती रसिकांच्या चरणाचरण रे, रसिकांच्या चरणावरती तुम्ही बुवा. आणि काय केलं? तो म्हटलाय तो बर, आणि नंतर जरा काय येतात ते देव. मला आणलं तर नसेल, पण तो काय झटका का? हा? सागरवंती रसिकांच्या चरणाचरण रे. सागरवंती रसिकांच्या चरणाचरण रे, भजनाला रंग तुझ्या येईना. नामे बुवा झाली तुझी दैना, दैना रे, भजनाला रंग तुझ्या येईना. नामे बुवा झाली तुझी दैना, दैना
कशी झाली आता याची बघितलं ना कशी झाली ती तशी नारदाची फजिती कशी झाली आता बुवा ऐका एक सज्जन गडी त्याच्या बार वाहन गडी एक सज्जन गडी त्याच्या बार वाहन गडी दोन भावांमध्ये भांडण लावणारा नवरा बायकोच्या संसारात विष घालवणारा आणि दोन शत्रूंच्या हृदयात आग भरवणारा असा तो नारद एकदा श्रीकृष्णाजवळ गेलो आणि देवाला काय म्हणतोय अरे देवा तुझ्याजवळ सर्व आहे तुझ्याजवळ जे ज्ञान आहे ते माझ्याजवळही आहे तुझ्याजवळ ब्रह्मांडाचा मान आहे तो मलाही आहे पण तुझ्याकडली एक गोष्ट होऊया म्हणता माता तेव्हा नारदाने कुठली गोष्ट मागितली बघा गोरी गोरी पान फुलासारखी छान 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 कृष्णा मला एक बायको आण कृष्णा मला एक बायको आण मला एक बायको आण मला एक बायको आण गोरी गोरी पान फुलासारखी छान 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 कृष्णा मला एक बायको आण कृष्णा मला एक बायको आण मला एक बायको आण मला एक बायको आण मागून मागून नारदाला काय मागितलं ना बायको हवी म्हणतात तेव्हा श्रीकृष्ण नारदाला म्हणतो कसा अरे नारदा तू तर ब्रह्मचारी तुला ह्या वयात तुला शोभत नाही या तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो कसा बायको हवी याला या गोसाव्याला 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 बायकांमधील बायको मागितला नारदा घरे पडले ना हो कृष्णाच्या हृदयात आता म्हणता काय करणार तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो कसा ठीक आहे नारदा तुला पत्नीच पाहिजे ना 16,108 घरांमध्ये ज्या पत्नी सांभाळली नसेल त्या पत्नी बरोबर लगीन कर एवढ्या म्हटल्यावर आनंद झालो का आणि तो कसा म्हणतो नारद आनंदला 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 लागला नाचायला लागला नाचायला लागला नाचायला
टाकून दिला, अंगाचे भस्म पुसून टाकला आणि नवीन कपडे घालून नवरदेव काय घालू लगीन करूचा ना येता झालेला वाट बघित घराकडे हा तसा त्याचा काही झालेला नव्हता नारदाचा म्हणून नवरदेव बनून तयार झालो आणि कृष्णानगरी दिलो बायको करूची म्हणून कृष्णानगरी दिलो आणि त्याची धमाल कशी झाली ती ऐका नारदाची कमाल कृष्णनगरीत केली धमाल ऐका नारदाची कमाल कृष्णनगरीत केली धमाल नारदाची कमाल कृष्णनगरीत केली धमाल नारदाची कमाल कृष्णनगरीत केली धमाल कमाल 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 ऐका नारदाची कमाल कृष्णनगरीत केली धमाल ऐका नारदाची कमाल कृष्णनगरीत केली धमाल कृष्णानगरी गेलो आणि पहिलो गेलो रुक्मिणीच्या महाली गेला नारद तिथे श्रीकृष्ण होता नंतर गेला सत्यभामेच्या मंदिरात तिथे श्रीकृष्ण होता असे नारद 16,107 घरांमध्ये गेलो सगळीकडे होते हो श्रीकृष्ण होतोच बायकांबरोबर याचा जीव काय आहे ना लगीन करूचा ना रागात लाव भुंद झाला नारद आणि आता माता शेवटच्या चाटपाट लावूया शेवटच्या घरात म्हणता जाऊया शेवटच्या घरात गेलो आणि दरवाजावर जोरात लाट मारला कसे काय बघा जोरात ढकलो निदार श्रीकृष्ण उभा होता पण ह्या का दिसलेलो नाही तो त्या स्त्रीने नारदाला शाप दिला अरे पापी माणसा तो पण पाप करून येलो अरे पापी माणसा एकाच समय घरात घुसतोस तुका लाज वाटता की नाही चालता हो माझ्या घरातून त्या पाप धुण्यासाठी नारद नदी काठी आला हो आणि त्याने पहिली उडी घेतला नदीत पहिली उडी घेतला आणि त्याच्या नाकात खेकडं चावलं नाकात खेकडं पण खरोखर नाकात खेकडं चावलेलंच नाही बुवा त्याचा स्त्रीरूप झाला पहिली उडी घेतला आणि बाहेर येतात काय सगळा आकारमाने बदलला हो सगळा पुढे जड पाठी जड सगळा जड आणि कसा झाला बघा नाकात नतनी रे
नाकात नथनी, डोक्यात आंबाळा, ओठ लाल झालेले, हातात बाटल्या, असं त्याचं स्त्रीरूप झालं. आता म्हणता या रूप घेऊन जावं कसं गावात. नारदाची नारदेन झाली, आता म्हणता लोक हसतील. काय लोक बुवा सारखे असतील ते दगड घेऊन पण पाठी लागतील. काय म्हणे ते म्हातारपणी शेळ लिहिली घेतात लोक असं म्हातारपणी आता जाकीट घालून लिहिलो त्याच्यात का म्हणजे म्हातारपणी शेळ द्यायचे लागले. माझा गावात जाता नाही तो पळत पळत जंगलामध्ये आला आणि जंगलामध्ये त्याला एक झोपडी दिसली. त्या झोपडीत एक तरुण ब्राह्मण तपस्वी तपश्चर्या करत बसला होता. आणि ही नारदीन म्हणजे नारदाची जी नारदीन झाली तिथे त्या झोपड्यासमोर इलो आणि म्हणता कसो दारुगड बुवा दारुगड दारुगड बुवा दारुगड बुवा दारुगड दारुगड म्हणतात. मी बाहेर गेले नाव होतो तेवढ्यात त्या अनोळखी स्त्रीला बघून तो ब्राह्मण म्हणतो कसा अगं माझ्या झोपडीत पोरी तुझं काय काम गे. माझ्या झोपडीत पोरी तुझं काय काम गे. माझ्या झोपडीत पोरी तुझं काय काम ग. माझ्या झोपडीत पोरी तुझं काय काम ग. माझ्या झोपडीत पोरी तुझं काय काम गे. माझ्या झोपडीत पोरी तुझं काय काम गे. माझ्या झोपडीत पोरी तुझं काय काम ग. माझ्या झोपडीत पोरी तुझं काय काम ग. बदनाम जरा बाहेरचं 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 काम ग. माझ्या झोपडीत तुझं काय काम ग. माझ्या झोपडीत तुझं काय काम ग. माझ्या म्हणता झोपडीत तुझा काय काम आहे? तेव्हा ती नारदीन म्हणते कशी त्याला ओ मी म्हणता गंधर्वाची बहीण आहे. माझी म्हणता परपुरुषावर वासना झालेली आहे. बुवाची पण होता नाही कधी म्हणजे वाईट नाही म्हणजे त्याच्या वडापावर पण होय भजीवर पण होय लोणच्यावर पण होय तशी त्याची पुरुषावर वासना झाली. पुरुषावर वासना झाली आणि ती नारदीन काय म्हणते मला तुम्ही जवळ करा माझी वासना झालेली आहे तुमच्यावर. तेव्हा तो ह्यो अंग काढला नो त्या तपस्वीने अंग काढला म्हणजे ह्या पाप माका काही झेपवत ना तरी पण ती ऐकायला कारण नाही. शेवटी त्या तपस्वीने तिला जवळ घेतलं आणि त्यांच्या दोघांच्या बहुभाषातून ती गर्भवती राहिली. गर्भवती राहून एका 60 पुत्र झाले. आजकाल एक होता ना कठी आणि एक केला तर झपणार कोणा 2-2 झाली तर पसणार पोट यांना 60 झाले कसे काय पसला नसतील. बघा पुत्र झाले 60 पुत्र झाले 60 स्त्री रूपी नाग झाला पुत्र झाले 60 पुत्र झाले 60 पुत्र झाले 60 स्त्री रूपी पुत्र झाले 60 पुत्र झाले 60
शेवटी त्या ब्राह्मणाने त्या नागदिनीला घराच्या बाहेर काढले, कारण गरज तिची सपली होती. साठ पोरा दिला आता म्हणता तू चालते ओला तर मारवाने बाहेर काढला. शेवटी नारदीन त्याच नदी काठावर आली आणि तिने श्रीहरीचा धावा केला. कसा? हरी धाव रे मला पाव रे, हरी धाव रे मला पाव रे, हरी धाव रे मला पाव रे, हरी धाव रे मला पाव रे. या संकटातून वाचव रे, तुझं बिना नाही मला कोण रे. हरी धाव रे मला पाव रे, हरी धाव रे मला पाव रे. या संकटातून वाचव रे, तुझं बिना नाही मला कोण रे. हरी धाव रे मला पाव रे, हरी धाव रे मला पाव रे. या संकटातून वाचव रे, तुझं बिना नाही मला कोण रे. हरी धाव रे मला पाव रे, हरी धाव रे मला पाव रे. अरे धाव म्हणता पाव आता म्हणता माझा इलाज नाही हा. असे म्हणून त्या नारदाने त्या नदीत उडी घेतली आणि त्याचं पुन्हा नारदाच्या रूपात रूपांतर झालं. तेव्हा श्रीकृष्ण नदी गाठी आला, कारण योजना ही सगळी त्याचीच होती. यम सगळं हे तेच होत, पण ह्यो सारखं फिरवी ना यम सगळं तेच होत. नदी गाठी आला श्रीकृष्ण आणि म्हणतोय नारदाला, अरे नारदा तुला ही पापी वासना झाली म्हणून तुझी ही परिस्थिती अशी. आता हे पापी वासना तू सोडून दे आणि जरा माझे चरण धर असे म्हणून नारदाने त्या श्रीकृष्णाचे चरण धरले बघा कसे, आणि तो स्वर्गी निघाला. नमन करून श्री हरीला, नमन करून श्री हरीला, नमन करून श्री हरिला, नमन करो श्री हरिला, नमन करून श्री हरीला, नमन करून श्री हरीला. नमन करो श्री हरिला, नमन करो श्री हरिला. नारद स्वरती सारदा, 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 नारद स्वरती सारदा. नमन करो श्री हरिला, नमन करो श्री हरिला, नमन करो श्री हरिला. नारद स्वरती सारदा, नारद स्वरती सारदा, नमन करो श्री हरिला, नमन करो श्री हरिला, नमन करो श्री हरिला. अशा प्रकारे हे भारत समाप्त झालंय. बुवा असा काहीतरी सांगायचा, नुसता जाकिटा बिकिटाचा नाही बुवा. विठ्ठला नाम तुझे चांगले, विठ्ठला 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 विठ्ठला. बिना पेटीचं सूर बुवा असो लाग भाऊ. विठ्ठला नाम तुझे चांगले, विठ्ठला नाम तुझे चांगले, ऐकता मन माझे रमले, ऐकता मन माझे रमले, ऐकता मन माझे रमले. विठ्ठला
हातामध्ये नारळ, खांद्यावर विणा. Thank you.